नमस्कार मंडळी. आज आपला डेली ब्लॉगमधला दुसरा दिवस. तर आता आपण चाललेलो आहे मंडे बाजार आणायला, हॉटेलचा बाजार आणायला. ही पिशवी घेऊन हॉटेलचा बाजार आणायचा आहे. तर बघूया. हां, आता आपल्याला उशीर झाला तर चाललो आता बाजारात चिकन मटण आणायचं. आपण मटण आणल्यानंतर आपण तुझं बघू तसं होईल. तुम्हाला दाखवत होतोय काय होतं. त्याने पोरांना आणायला लागते. किंवा काय करते त्यांना औषध होत असतं ते किराणा आणावं लागतं. काय नाही म्हणते एवढं येत माझं 100 किलोमीटर निघतो डेली. पण 17-80 किलोमीटर होत असं. मी असं ऍक्युरेट तरी काढले नाही. गाडी मोठं एकदा बघ गाडीन घेतलं अशा तऱ्हेने आपण आता चिकन घेतले. चिकन वाल्यापाशी बोलता बोलता आमचा विषय निघाला सोन्यावर. सोनं आजकाल लयच महाग होत चाललंय. 1.5 लाखाच्या वर सोनं. 1.5 लाखामध्ये सोनं आलं. ते म्हणतात 3 लाखाचं टार्गेट. म्हणजे अजून दुप्पट. इंजिन काम नकडे करायचं बायकोलाच मोठं द्यावं लागतं. मुलींना पण समज द्यावं लागतं. किंवा मुलाकडे सुद्धा सुनेलाच पण सोनं टाकावं लागतं. ते महाग. काय पाहिजे बाबा आपल्या डोक्याच्या बाहेर पुण्यात चाललं. हो म्हटलं आता आपण चालू केली त्यामुळे आपण अशा प्रकारचा आमचा खूप चिकन मटन आपण चालले बाजारात. किराणा मंडई दुकान आपण पोचलेलो आहे. किराणा घेऊन बाकीची गोष्ट मंडई घ्यायला. तर अशा पद्धतीने मित्रांनो आता आपण सामान बनवून आलो आहे घरी. तर आपल्याला आपली पार्सल आले. आपण आईसाठी थोडीशी गोष्ट मागवली जी की ती देवाचं करत असल्यामुळे त्यासाठी हे असलं मागवलं आहे जेणेकरून हे ना असं काउंट होईल जातं. मी हे आमच्या काकूंच्यात बघितलेलं. याचं काउंटर 1 2 3 4 5 6 याचं बोटाला लावून काउंट करायचं. जे की तिला हेल्प करू शकतं. ती ती जपमाळ करत असते त्यासाठी सुटेबल असं काउंटर मशीन. ते तर आता थोडं काम होतं म्हणून घरी आलेलो. पण घरी कोणच नाही. घर जरा लई खूप शांत वाटते. ना घरी आई आहे ना घरी शुभांगी आहे. जरा आपण काहीतरी खाऊया. शांत घर
हा एकटेपणा सहन होत नाही. कधी कधी वाटतं असं एकटं बसावं, पण कधी कधी असं वाटतं यायला नको. माणसाचं आयुष्य असंच आहे माहिती आहे का, जे भेटतं ते कधीच माणसाला हे होत नाही. माणसासारखं असं वाटतं की हे नको, ते पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे. पुढचंच आयुष्य सारखं माणसाला आवडत असतं, आपलं आयुष्य कधीच आवडत नाही. अशा तऱ्हेने वाजल्या संध्याकाळचे 6. सगळ्या माणसांच्या सुट्ट्या झाल्यात आणि आम्ही बसलो अजून हॉटेलला. सगळ्यांच्या सुट्ट्या झाल्या आणि आम्ही अजून ते कामं करत बसलो. हे बिझनेस आणि जॉबमध्ये फरक. आता ही गर्दी बघा भयान पुढे. हे ट्रॅफिक सगळं 9 to 5 जॉबवाले सुटलेले. भयान ट्रॅफिक असतं. हे ट्रॅफिक जॉब सुटलं. अशा पद्धतीने आता आपली सुट्टी झालेली आहे. आता आपण चाललेलो घरी. रात्रीचं जरा पुणे लई शांत असतं, कसलंही ट्रॅफिक नाही, काही नाही, शांतता. खूप शांत असते पुणे रात्रीच्या वेळी. त्या शांततेत मला गाडी चालवायला खूप आवडतं माहिती आहे का? भारी वाटतं. आजच्या डेली ब्लॉगसाठी आपल्याकडे काही नाहीये, म्हणजे काल पण होतं, आज पण नाहीये, पण आपण कंटिन्यू करत राहणार जेणेकरून आपल्याला आयडिया आली पाहिजे की कसा डेली ब्लॉग असतो. आज नाही भेटला, उद्या नाही भेटला, परवा नाही भेटला, कधीतरी भेटेल. म्हणून आपल्याला आयडिया पाहिजे की डेली ब्लॉगसाठी कंटेंट कसा भेटतो, त्यासाठी आपण धडपडत राहिलं पाहिजे. माझ्या आता तेवढंच आहे की मी धडपडत राहू शकतो, बघू तेच करत राहायचं. रात्रीच्या वेळी सायकलीवर ही असली माणसं आहे की ना, सायकलीवर जाणारी, ही असली माणसं मला इन्स्पायर करतात. तुमच्याकडे काहीतरी स्टोरी असली पाहिजे माहिती आहे का. तर काय ते भेटलं ना की आपल्याला स्टोरी नसते, मी असं केलं धडपडलो, हे केलं तेव्हा मी असं असं, आता माझ्याकडे गाडी आहे, पण माझ्याकडे ती गाडी कशातून आली, पहिले मी काय केले, अशा स्टोऱ्या पाहिजेत माणसाकडे. माझ्याकडे आहे स्टोरी, आमच्या घरात सगळ्यांकडे स्टोरी आहे. आणि ह्या माणसाकडे पण स्टोरी असेल. जेव्हा हा पुढं जाऊन बघत असेल दुसऱ्यांना सायकली, तेव्हा हा पण म्हणेल कधी काही मी पण होतो. सायकलीवर मी नाही गेलो ह्या वयात सायकल, आमच्या वयात सायकल आमच्या बाबांनी वापरली. तेव्हा बाबा वाट खर्चीचे पैसे पण हे करू शकत नव्हते. म्हणजे 10 रुपये, आमचे तेव्हा 10 रुपये नव्हते. बसचं तिकीट होतं आमच्या काहीतरी 5 रुपये साताऱ्यात. ते तिकीट वाचवायचं जायचं यायचं म्हणून बाबांनी एकाची सायकल घेतलेली आणि ते सायकलीवर येऊन जाऊन करायचे सकाळ संध्याकाळ रात्री. त्यामुळं असल्या गोष्टी मला आवडतात. आम्ही काहीच केलं नाही, आमच्या बाबांनी खूप काही केलं. माझ्या भावानं पण बऱ्यापैकी भरपूर केले, मी जरा त्या बाबतीत ठेवतो. ते म्हणतात ना, काही जण असतात जे काहीच करत नाहीत, जेव्हा करायला लागतात तेव्हा सगळ्यांना अटॅक करतात. त्यातला मी आहे. मी पहिलं काहीच करत नव्हतो. आमचा आबू MIDC जॉबला जायचा, आमचा आबू काम करायचा, मी आपला निर्लज्जसारखा तिकडे फिर क्रिकेट खेळ, काय कर, असंच करायचं. चलो चलो, अबे बंद हो गया अभी, चलो घर पे. उद्या भेटू आम्ही. जय PUBG खेलना है क्या? जुबा केसरी. वो साहिल भाई की हमेशा रहते हैं जुबा केसरी. केसरी ये देखो. जैद भाई शाम
पबजी वन में होना आता वन चलो गुड नाईट साहिल भाई जुबा केसरी. अशा तऱ्हेने आपला आपण आता घरी आलेलो आहे आणि आपला व्लॉग इथे संपणार आहे. आपल्याला आज काहीच भेटलेलं नाही. चला बघूया. गुड नाईट गुड नाईट. डे 2 काहीच नाही भेटलं. बघू भेटेल भेटेल भेटेल. गुड नाईट बाय. गुड नाईट गुड नाईट गुड नाईट गुड नाईट.